परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. खरोखर परमेश्वर देव सामर्थ्याने भरलेला आहे आणि बायबल आम्हाला सांगतं की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्रित तिथं मी आहे. आमेन. तर किती बहीण भाऊ विश्वास ठेवणार की आज देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करणार. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं बलाने नाही पराक्रमाने नाही तर देवाच्या वचनाच्या द्वारे काम होणार, देवाच्या आत्म्याच्या द्वारे काम होणार. हालेलुया. तर जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना काही वचन मी मनन करत होतो आणि मी प्रभूला म्हटलं की देवा खरोखर तुझं सामर्थ्य महान आहे आणि तू खरोखर आमच्या संगती बोलणारा देव आहे. आपल्याला माहिती आहे का परमेश्वर कसं बोलतो आमच्या संगती. जर पूर्वी तुम्ही बघणार तर तुम्हाला समजणार की पूर्वी परमेश्वर अंशाने प्रकाराने आणि या जगाच्या शेवटी परमेश्वराने त्याच्या पुत्राच्या द्वारे बोललेलं आहे. आमेन. आणि त्या पुत्राला त्यांनी सर्वांचं काय करून ठेवलेलं आहे, वारीस करून ठेवला. सर्व त्या पुत्राच्या त्यांनी काय केलेलं आहे, पायाखाली ठेवलेलं आहे. असं मी सांगत नाही, बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलणार आहे. जर आपण इर्मियाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 5-6 वचन वाचलं तर आपल्याला पाहायला मिळणार. इर्मियाचं पुस्तक याचा 17वा अध्याय. परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, जो मनुष्य मनुष्यावर भिस्त ठेवतो, जो मनुष्य मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, व ज्याचे अंतःकरण देवापासून फिरलेलं आहे, मनुष्यावरती तो भाव ठेवत आहे. त्याच्याबद्दल काय सांगितलं, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. हालेलुया. बस काय सांगतं, तो मनुष्य कसा आहे, श्रापित आहे. कोण श्रापित म्हटलंय बायबलमध्ये, कुणाला श्रापित म्हटलंय, की ज्याचं अंतःकरण, ज्याचं मन, ज्याचे विचार, ज्याचा भाव परमेश्वरावरती नसून त्याचा भाव कुणावरती आहे, मनुष्यावरती आहे. त्याला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, श्रापित पर्सन म्हटलं त्याला. तर आज आपण तेच पाहणार आहे. जर बघा या जगामध्ये चालत असताना जर तुम्ही पाहणार ना, या जगात चालत असताना मनुष्य तारण तर प्राप्त करतो. आम्ही तारण कुणाच्या द्वारे प्राप्त करतो, कुणाच्यामुळं आम्ही तारण प्राप्त केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमच्यासाठी काम केलेलं आहे, तारणाचं जे काम केलेलं आहे, त्या तारणाच्या कामावरती त्याने आमच्यासाठी रक्त सांडले, त्या रक्ताच्या वरती आम्ही विश्वास ठेवल्यानंतर ना आम्ही तारण प्राप्त केलेलं आहे. बघा या जगात चालत असताना भरपूर लोक काय करतात, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या कामावरती विश्वास ठेवतात, तारण प्राप्त करून घेतात आणि तारण प्राप्त करून घेतल्यानंतर ना काय करतात माहितीये का, काय करतात, जसं तारण प्राप्त करताना पहिलं त्यांनी मेडल कुणाला ठेवलेलं असते, येशूला ठेवलेलं आहे, देवाला ठेवलेलं आहे. देवावरती त्यांचा भाव आहे, देवावरती त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्याद्वारे त्यांनी तारण प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि तारण प्राप्त करून घेतल्यानंतर ना पुढे जीवन कसं जगायला पाहिजे, देवावरती विश्वास ठेवूनच, देवावरती भाव ठेवूनच, देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे जीवन जगायला पाहिजे. असं जीवन न जगता ते काय करतात, पुढे जाऊन काय होतो, मनुष्याला काय करायला लागते, ते काय करायला लागते, आपला भावविषय करायला लागते. मनुष्यावरतीच ते लोक काय करतात, मग भाव ठेवायला लागते. मनुष्यालाच ते काय करतात, सर्व काही करून टाकते. जर तुम्ही इब्री लोकांचं पत्र वाचाल ना तर तुम्हाला पाहायला मिळणार, ज्यावेळेस मी वचन वाचत होतो आणि वचन वाचत असताना देवाचा मला काय वचनाच्या द्वारे बोलला. बघा जर तुम्ही वाचणार इब्री लोकांचं पत्र याचा 1 अध्याय आणि 1-2 वचन जर तुम्ही वाचाल तरी ते तुम्हाला पाहायला मिळणार. आज आपण या वचनाच्या द्वारे थोडं मनन करणार आहे की जो मनुष्य परमेश्वरावरती भाव न ठेवता, जो मनुष्य परमेश्वराला आपला बाहू न करता, जो मनुष्य परमेश्वराला आपल्या विचारधारणा न सांगता एखाद्या मनुष्यावरती, एखाद्या लोकांवरती जर विश्वास ठेवतो ना तर बायबल काय सांगते की त्याचं मन कसं आहे, श्रापित आहे. तो श्रापित म्हटलेला आहे बायबलमध्ये. जर तुम्ही वाचाल तरी तर पाहायला मिळणार. इब्री लोकांचं पत्र याचा 1 अध्याय आणि 1-2 वचन वाचू आपण. देव प्राचीन काळी, बघा आता मी सुरुवातीला सांगितलं, काय सांगितलं की देव कसं बोलायचं पूर्वी, बघा काय सांगतं, देव प्राचीन काळी म्हणजे कधी, आता आम्ही या जगाच्या शेवटी आलेलो आहे. या जगाच्या शेवटी आल्यानंतर ना आता जर आम्ही बघितलं तर 2025 वर्ष आहे.
किती 2025 वर्ष. आणि जर आधामापासून आणि जर आतापर्यंत आपल्यापर्यंत जर बघितलं तर 6025 वर्षाचा कालखंड आहे. या 6025 वर्षाच्या कालखंडामध्ये नाही का परमेश्वर कसा बोलायचा ते इथं लिहिलेलं आहे. कुठल्या प्रकारे बोलायचा ते इथं लिहिलेलं आहे. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. वाचा एक वचन काय सांगतं. देव प्राचीन काळी देव प्राचीन काळी अंशांशाने देव प्राचीन काळी अंशाने प्रकाराप्रकाराने व प्रकाराप्रकाराने संदेश त्यांच्याद्वारे संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. संदेश त्याच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला व त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस व त्याने त्याच्या पुत्राला सर्व गोष्टीचा वारीस करून ठेवले आहे. आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. आणि त्याच्याद्वारे त्यांनी काय केलेलं आहे विश्व निर्माण केलं. आता इथं पाहायला मिळतं बघा. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जर या वचनाचं तुम्ही थोडं मनन करणार तर तुम्हाला समजणार की पूर्वीच्या काळामध्ये देव कसं बोलायचा अंशाने बोलायचा. आणि तिथं टाईप लिहिलेलं आहे. तर पहिला देव कशाद्वारे बोलायचा माहिती आहे का. जर तुम्ही इन द बिगिनिंग बघणार ना तर तुम्हाला पाहायला मिळणार पूर्वी परमेश्वर काय करायचा देवदूताच्या द्वारे बोलायचा. काय करायचा देवदूत यायचा आणि देवदूत येऊन काय करायचे संदेश सांगायचे. एखादा संदेश देवाचं काय मेसेज असेल, देवाचा मेसेज काय घेऊन यायचा असेल, देवाचा शुभ संदेश काय घेऊन यायचा असेल तर कोण सांगायचा देवदूत सांगायचा. नंबर 1 जर तुम्ही बघाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. पहिलं कोण बोलायचं जुन्या करारामध्ये जर तुम्ही बघणार ना तर जुन्या करारामध्ये परमेश्वराला जर बोलायचं म्हटलं तर डायरेक्टली परमेश्वर मनुष्यासाठी बोलत नव्हता. कशाच्याद्वारे बोलायचा देवदूतांच्या द्वारे बोलायचा. का देवदूतांच्या द्वारे बोलायचा कारण परमेश्वर आपला कसं आहे भस्म करणारा अग्नी आहे. आणि मनुष्य जर परमेश्वराच्या संगती आला परमेश्वराच्या समोर जर बोलायला लागला तर मनुष्याचा टिकाव होईल का नाही होणार. म्हणून परमेश्वराने काय केलं देवदूत स्थापन केले. जर तुम्ही देवदूत बघणार तर देवदूताचे किती प्रकार आहेत 3 प्रकार आहेत. बायबल तुम्ही वाचाल तर 3 प्रकारचे देवदूत आहेत. कुठले 3 प्रकारचे आहेत. एक युद्ध करणारा, एक संदेश सांगणारा आणि एक स्तुती आराधना करणारा. असे बायबलमध्ये 3 देवदूताचे प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये जर परमेश्वराचा संदेश काय घेऊन यायचं झालं तर मग हा देवदूत कुठला संदेश घेऊन येणार. समजा एखादा काहीतरी देवाला त्याचं मन सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर अब्रामाच्या जीवनाबद्दल तुम्ही बघणार तर अब्रामाच्या जीवनाबद्दल तुम्ही बघणार तर अब्रामाला 3 लोक आले. देवाचे पुत्र त्यांना म्हणलेला आहे आणि त्यांनी येऊन संदेश सांगितला. जर जुन्या काळामध्ये तुम्ही बघत जाणार ना तर जुन्या काळामध्ये परमेश्वर कुणाच्याद्वारे बोलायचा देवदूतांच्या द्वारे. मग आता हा संदेश सांगणारा देवदूत कोणता आहे गॅब्रिएल देवदूत. आणि ज्या वेळेस एखाद्या मनुष्याकडे देवदूत यायचा आणि देवदूत येऊन त्या मनुष्याकडे येऊन बोलला संभाषण केला तर पूर्वीच्या काळचे लोक काय करायचे माहितीये का काय करायचे देवदूत जर त्यांच्या संगती बोलला तर ते लोक काय करायचे त्या देवदूताला खूप काय करायचे महत्त्व द्यायचे. काय करायचे महत्त्व द्यायचे. का महत्त्व द्यायचे माहितीये का कारण त्यांना काय वाटायचं की जो स्वर्गातला मेन असेल तो देवदूत येऊन काय झालेला आमच्या संगती बोललेला आहे. त्यांनी आम्हाला संदेश सांगितलेला आहे आणि तो खूप मोठा आहे. त्या लोकांना पूर्वीच्या काळच्या लोकांना काय वाटायचं की देवदूतच कोण आहे देव आहे. कोण आहे देवदूतच. जर जुना करार तुम्ही वाचाल जुन्या काळचे लोक जर तुम्ही बघणार आणि त्यांची मानसिकता जर तुम्ही बघणार त्यांच्या मनाचा विचार जर करणार ना तर ते लोक काय करणार देवदूतांना काय करून टाकले देव करून टाकले. जसं आजच्या या जगामध्ये चालत असताना भरपूर लोक मनुष्याला काय करून टाकलेले काय केले देव करून टाकलेले. काय केलेलं आहे जसं तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा. ज्या वेळेस जुन्या करारामध्ये तुम्ही बघणार जर योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 पासून जर 4 वचन तुम्ही वाचाल तर इथे तुम्हाला पाहायला मिळणार काय पाहायला मिळणार की मनुष्याने कुणाला सर्व स्थान दिलेलं सगळ्यात मोठं स्थान कुणाला दिलेलं आहे देवदूतांना दिलेलं आहे. पण आम्ही कुणाला सर्व श्रेष्ठ स्थान द्यायला पाहिजे आमच्या जीवनामध्ये या जगात चालत असताना कुणाला द्यायला पाहिजे परमेश्वराला त्याच्या वचनाला त्याच्या पुत्राला आम्ही काय करायला पाहिजे आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्यायला पाहिजे. पण जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कालखंडामध्ये
नंबर 1 पहिलं कुणाला? देवदूतांना. बघा जर तुम्ही वाचाल योहानाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 1 पासून तर 4 वचन तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार. बघा त्यानंतर यानंतर यहुद्यांचा सण होता. यानंतर यहुदांचा सण होता. तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. तेव्हा येशू यरूशलेमकडे आला. यरूशलेममध्ये मेंढरे दरवाजाजवळ यरूशलेममध्ये एक मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत त्या तळ्याला इब्री भाषेमध्ये बेतसेदा म्हणतात. बेतसदा म्हणतात. आता बघा इथं तुम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त पण ज्या वेळेस या जगामध्ये होता ना, या जगामध्ये चालत असताना प्रभू येशू ख्रिस्त जिथं कुठं पण जायचं. आता इथं बेतसदा गावामध्ये त्यांनी आलेलं आहे आणि या बेतसदा गावामध्ये काय आहे? एक तळ आहे आणि त्या तळ्याचं नाव काय आहे? बेतसदा. त्याला इब्री भाषेमध्ये काय म्हणतात? बेतसदा म्हणतात. आणि या तळ्याची एक खासियत आहे. माहिती आहे का तुम्हाला काय खासियत आहे? क्वालिटी आहे या तळ्याची एक खासियत आहे. काय खासियत आहे? काय खासियत आहे माहिती आहे? तुम्ही वाचलं का कधी? काय की एक देवदूत स्वर्गामधनं येतो. तो देवदूत येऊन काय करतो? पाणी असं हलवतो आणि पाणी हलवल्यानंतर काय होतं? त्या तळ्याच्या आजूबाजूला नाना प्रकारचे लोक काय झालेले आहेत? आजाराने पडलेले आहेत. पण क्वालिटी आहे त्या तळ्याची. क्वालिटी तळ्याची आहे का क्वालिटी तो देवदूत घेऊन पाणी हलवतो त्याची आहे? कधी तुम्ही विचार केला का? त्या तळ्यामध्ये क्वालिटी नाही आहे. क्वालिटी कशामध्ये माहिती आहे का? तो देवदूत येतो आणि देवदूत येऊन जेव्हा तो पाणी हलवतो आणि पाणी हलवल्यानंतर तिथं थांबलेले सगळे लोक जे आजारी आहेत, लंगडे आहेत, लुळे आहेत, बहिरे आहेत, काय असेल आजार, ते आजारामध्ये असलेले लोक जेव्हा तो देवदूत येतो, देवदूत येऊन ते पाणी हलवल्यानंतर जो पण पहिला व्यक्ती त्या तळ्यामध्ये पडतो तो काय होणार? बरा होणार. काय होणार? बरा होणार. मग क्वालिटी कशामध्ये आहे? त्या पाण्यामध्ये आहे का देवदूत येऊन पाणी हलवतो त्याच्यामध्ये? देवदूतामध्ये क्वालिटी आहे ना. देवदूत येऊन जर पाणी हलवलं नाही तर ते लोक बरं होणार का? होणार का बरे? नाही होणार. बघा पुढे जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. वाचा पुढे काय सांगतं 2 वचनापासून. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ यरूशलेममध्ये मेंढरे दरवाजाजवळ एक तळे एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत त्याला इब्री भाषेमध्ये बेतसेदा म्हणतात. त्याला इब्री भाषेमध्ये बेतसदा असे म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडदे त्या तळ्याच्या जवळ 5 पडद्या म्हणजे 5 त्या तळ्याच्या बाजूला 5 प्रकारचे पडवे आहेत, 5 प्रकारचे दार आहेत. पुढं त्यामध्ये बघा आता त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे लुळे यांचा मोठा समुदाय पडले. आता त्या तळ्याच्या जवळ कुणाचा मोठा समुदाय आहे? कोण आहे तिथं? इथं लिहिलेलं आहे. कोण आहे बघा. त्या तळ्याच्या बाजूला रोगी आंधळे लंगडे लुळे यांचा मोठा समुदाय. या लोकांचा मोठा समुदाय कुठं थांबायचा? त्या बेतसदा तळ्याच्या जवळ थांबायचा. कशासाठी थांबायचा? लिहिले पुढं. ते पाणी हलण्याची ते जे लोक आलेले आहेत ना, कुठले लोक जे आता आपण वाचले, आंधळे लंगडे लुळे, हे लोक त्या तळ्याच्या जवळ थांबायचे. त्या तळ्याच्या जवळ येऊन कशासाठी थांबायचे माहिती आहे का? काय लिहिलं? काय सांगतं वचन? ते पाणी हलण्याची वाट पाहत. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून. कारण की देवदूत स्वर्गामधून देवदूत यायचा. आता कुठला देवदूत आहे लिहिलं नाही, परंतु देवदूत लिहिलेलं आहे. आता बायबल जर तुम्ही वाचाल तर इथं खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि या वचनामध्ये खूप मोठं गुज पण आहे. आता फॉर एक्झाम्पल 3 प्रकारचे देवदूत आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामधला एक देवदूताने परमेश्वरासाठी काय केला? बंड केला आणि तो लुसिफर झाला, तो सैतान झाला. आता इथं 2 टाईपचे देवदूत राहिले मग जे देवाकडनं काम करते. कुठल्या 2 टाईपचे राहिले? एक गॅब्रियल आणि दुसरा कोण? मिखायल. तर मी ज्यावेळेस बायबल वाचत होतो ना, बायबल वाचत असताना इथं लिहिलं नाही. काय आहे? इथं लिहिलं नाही. फक्त इथं काय लिहिलेलं आहे की एक देवदूत यायचा. तो देवदूत त्या तळ्यामध्ये यायचा, त्याने पाणी हलवायचा आणि पाणी हलवण्याची वाट बघायची ते लोक आणि पाणी हलवून गेल्यानंतर ना जो पण व्यक्ती त्याच्यामध्ये पडायचा तो व्यक्ती काय व्हायचा? बरं व्हायचा. असं बायबलमध्ये इथे लिहिलेलं आहे. परंतु त्या देवदूताचं नाव इथे लिहिलेलं नाही. म्हणजे कुठल्या टाईपचा देवदूत आहे ते लिहिलं नाही. पुढे काय सांगते बघा देवाचं वचन. वाचा पुढं. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून. कारण की देवदूत येऊन वेळोवेळी तळ्यात उतरून तळ्यामध्ये उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी
पडायला कोण पण पडू द्या, आंधळा जर त्या तळ्यामध्ये पडला तर काय व्हायचं, आंधळा बरं व्हायचा, त्याला दृष्टी यायची. लंगडा पडला तर चालायला लागायचा, कुष्ठरोगी पडला तर शुद्ध व्हायचा. इवन जे पण कोण लोक त्याच्यामध्ये पडायचे बरं व्हायचे. पण तिथं एक व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे. आता तो व्यक्ती कोण आहे माहितीये का? 38 वर्षापासून तो व्यक्ती एका जागेवरती बाजेवर पडलेला आहे. किती वर्षापासून? 38 वर्षापासून तो एकाच जागेवर आहे, एकाच बाजेवर पडलेला आहे. आणि 38 वर्षापासून त्याचं एकच लक्ष आहे. काय आहे? एकच ध्येय आहे त्याचं. काय ध्येय आहे? की कधी देवदूत येत आहे, कधी देवदूत पाणी हलवते आणि कोण तर मला त्याच्यामध्ये नेऊन टाकल, कोणतरी मला नेऊन त्याच्यामध्ये टाकल. 38 वर्षापासून त्यांनी वाट बघत आहे. परंतु 38 वर्षापासून त्याची इच्छा काय होईना, पूर्णच होईना. का? कारण बघा, आता इथं तुम्ही सगळेजण आले आणि पास्टरने तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? जे लोक पहिले येणार आणि त्यांच्यासाठी आम्ही हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर ना तुमचे जे पण काय इच्छा आहे ते पूर्ण होणार म्हटल्यावर तुम्ही बाजूच्या आलेल्या लोकांना जाऊ देणार का? जाऊ देणार? कधी जाऊ देणार नाही. का? पहिलं माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, मी पहिलं आजारामध्ये, पहिलं मी काय व्हायला पाहिजे, बरं पहिलं माझं चांगलं व्हायला पाहिजे, पहिलं मी मुक्त व्हायला पाहिजे, मग नंतर आपण दुसऱ्याचा विचार करू. हे माणसाचा स्वभाव आहे. म्हणून 38 वर्षापासून त्या व्यक्तीला कोणच टाकलं नाही त्या पाण्यामध्ये. किती तर वेळेस देवदूत यायचा, हलवायचा. बायबल असं सांगतं, वेळोवेळी म्हटलेलं आहे. म्हणजे वेळोवेळी देवदूत यायचा, पाणी हलवायचा, लोक पडायचे, जे लोक आलेले आहेत ते लोक त्याच्यामध्ये उतरायचे आणि काय व्हायचे, बरं होऊन निघून जायचे. परंतु हा व्यक्ती किती वर्षापासून आहे? आता पुढे वचन काय सांगतं बघा, तेथे 38 वर्षे आजारी असलेला, तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशू त्याला पडलेले हा पाहिले. बघा, आता प्रॅक्टिकली थोडा आपण विचार करायचा कधी पण. आता बघा, त्या तळ्याच्या जवळ रोगी पण आहेत, त्या तळ्याच्या जवळ सर्व लोक आहेत आणि त्या तळ्याच्या एका बाजूला हा 38 वर्षेकरी पडलेला दुखणेकरी पण आहे. आणि फॅक्ट काय माहिती आहे का? आता त्या तळ्याच्या जवळ कोण आलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. काय झालेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आता बघा, ते आंधळे, लंगडे, लुळे जे पण लोक आहेत आणि इवन हा आजारी पडलेला 38 वर्षकरी दुखणेकरी पण आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त तिथं आल्यानंतर ना हे लोक कुणाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे? एक उदाहरण समजा, चला आता आपण चर्चमध्ये आलो. चर्चमध्ये आल्यानंतर ना आता इथं मी प्रीचिंग करायलो. आता मी प्रीचिंग करत आहे, एक उदाहरणासाठी सांगतो मी. मग प्रीचिंग करत आहे आणि समजा एक दुसरा कोणीतरी चांगला प्रतिष्ठित पास्टर आला आणि पास्टर आल्यानंतर ना तुमचं लक्ष कुणाकडे लागणार? जे प्रतिष्ठित आहेत पास्टर ना त्यांच्याकडे. पण बघा, इथं ज्या वेळेस त्या तळ्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त आलाय ना, ते प्रभू येशू ख्रिस्त तिथं आल्यानंतर ना पण या लोकांच्या बद्दल जर तुम्ही विचार करणार तर हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला प्राधान्य द्यायलेत का? किंवा त्यांचं लक्ष आता आंधळे, लंगडे, लुळे लोक तिथं आहेत ना तळ्याच्या जवळ आणि हा 38 वर्षकरी दुखणे पण तिथं आहे, त्या तळ्याच्या जवळ तिथं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त तळ्याच्या जवळ आल्यानंतर ना हे लंगडे, लुळे लोक काय म्हणायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायला पाहिजे का नाही? काय करायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करायला पाहिजे. इव्हन हा 38 वर्षकरी दुखणेकरी पण प्रभू येशू ख्रिस्ताला रिक्वेस्ट करायला पाहिजे, हो बरं झालं मला त्या पाण्यामध्ये टाकायला कोण आला नाही, पण आता काय कर, जरी तू पाण्यामध्ये नाही टाकला तर तू काय कर, प्रभू येशू ख्रिस्त हात ठेव आणि तू मला प्रार्थना कर, म्हणजे मी काय होईल, बरं होईल. बरोबर आहे ना? ते सामर्थ्य आहे ना प्रभू येशू ख्रिस्ताकडे, आहे का नाही? पण बायबल तुम्ही वाचाल तर आम्हाला काय करायचं, काय बघायला मिळतं? अपोजिट बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? अपोजिट. प्रभू येशू ख्रिस्त तिथं असताना पण लोक काय करीनात? काय करीनात? प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाई नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला काय बोलली नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला काय करी नाही, किंमत देई नाही, निग्लेक्ट करायला लागले. परंतु त्या लोकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे? कुठं लागलंय? निर्माण करताकडे लागलं नाही, निर्मितीकडे लक्ष लागलंय. कुणाकडे लक्ष लागलंय? देवदूताला कोण तयार केलं? परमेश्वराने तयार केलं. निर्माण करताकडे लक्ष नाही, कुणाकडे लक्ष लागलंय? निर्मितीकडे. म्हणजे ते देवदूत कधी येते, कधी येऊन त्याने पाणी हलवते आणि कधी आम्ही जाऊन त्याच्यामध्ये पडणार. या 38 वर्ष
दुखणेकराचं पण लक्ष त्याच्याकडेच लागलेलं आहे. म्हणून पुढे वाचा बघा काय पाहायला मिळतं. वाच पुढं. येशू त्याला पडलेले पाहिले तिथे 38 वर्ष असलेला एक आजारी व्यक्ती होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून येशूने त्याला बघितलं आणि बघितल्यानंतर त्याला काय बोलला. बराच काळ लोटला आहे आणि त्याला त्याच्याकडून बराच काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले हे ओळखून प्रभू येशू ख्रिस्त त्या माणसाला काय म्हणत आहे. हे ओळखून त्याला म्हणते तुला बरे होण्याची इच्छा आहे तुला बरं होण्याची इच्छा आहे. आता येशू काय म्हणत आहे. येशू तिथल्या लोकांना बघितलं. ते लोक कोण आले नाहीत येशूकडे. स्पष्ट बघायला मिळतंय. म्हणून येशू कुणाकडे गेला. त्या 38 वर्ष दुखणेकरी जो व्यक्ती होता ना त्याच्याकडे येशू गेला. आणि येशू गेल्यानंतर येशू त्याला काय बोलला. तुला बरे होण्याची इच्छा आहे. तुला बरं व्हायचंय का. तुम्हाला बरं व्हायचंय का. त्या 38 वर्षकरी दुखण्याला त्याने काय म्हटलं. तुला बरं होण्याची इच्छा आहे का. साधा सोपा प्रश्न. आता फॉर एक्झाम्पल मी जर विचारलो आमच्या रणदेव भाऊ आहे माझा. मी जर त्याला विचारलो भाऊ तुम्हाला मुलगा होण्याची इच्छा आहे का. त्यांनी काय उत्तर देणार स्पष्टपणे. हा तर हा नाही तर नाही. हा पास्टर मला इच्छा आहे. तुम्ही आमच्यासाठी काय करा प्रार्थना करा. पण त्यांनी असं म्हणू शकतात का मी खूप वर्ष प्रयत्न केलो माझ्याकडनं तर काय झालं नाही. कदाचित देवाची इच्छा असेल का नाही माहित नाही. मग हे काय झालंय कारण. तसं हा 38 वर्षकरी जो दुखणेकरी आहे ना त्यांनी पण काय करायला लागलाय कारण झालं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं तुला बरं व्हायचंय का. काय म्हणायला पाहिजे. एक तर बरं व्हायचं असेल तर मला बरं व्हायचंय. किंवा काय म्हणायला पाहिजे माझी इच्छा नाही बरं व्हायची. दोनच प्रश्न आहेत ना. पण इथे त्यांनी काय म्हणते बघा. काय सांगते पुढे वचन वाचल्यावर कळते. पुढे काय म्हणाला तो. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले. त्या दुखणेकराने प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर दिले महाराज पाणी उसळते तेव्हा महाराज पाणी उसळते न तेव्हाच मला तळ्यात सोडावयास मला तळ्यामध्ये सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मला तळ्यामध्ये त्या जेव्हा देवदूत त्यात पाणी उसळते पाणी हलते ना त्या तळ्यामध्ये टाकण्यासाठी माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो मी आता तिथे जायला प्रयत्न करतो न करतो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. माझ्या अगोदर त्या तळ्यामध्ये उतरतो आणि काय होतो. आता मला जायची इच्छा आहे. आता कदाचित महिन्यात एकदा देवदूत येत असेल. इथं लिहिलं नाही मेन्शन केलं नाही किंवा रोज येत असेल. इथं लिहिलं नाही. आता महिन्यातला पहिल्या रविवारी शंभर दिवशी देवदूत आला पाणी हलवा लागलाय. आता प्रभूला त्यांनी सांगा त्यांनी जाणार की प्रभू पाठीमागनं एक आगळा ऐकत पडते त्याच्यामध्ये. दुसरा महिना पण असंच येते. दुसऱ्या महिन्यात आता मी विचार केला की नाही आता आगळं जायच्या अगोदर मी जाणार. मी जायला बघतो लग्ना येऊन कसं काय पडतंय आणि बरा होतंय की. तिसऱ्या वेळेस पण मी जायला बघतो दुसरा कोण तर येते त्याच्यामध्ये पडत्यात काय होतंय. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे. त्यांनी सांगत आहे मी जातो म्हणजे त्यांनी किती वर्षापासून प्रयत्न करत आहे. 38 वर्षापासून त्यांनी प्रयत्न करायला लागलाय. पण 38 वर्षापासून प्रयत्न करून काय झालेला आहे तो बसलेला आहे तिथंच थकून गेलेला आहे. म्हणून येशू त्या लोकांकडे न जाता कुणाकडे आला. त्या 38 वर्षकरी दुखण्याकडे आला. पण आता त्याचं पण लक्ष कुठं लागलेलं आहे. कुणाकडे लागलेलं आहे. देवदूताकडे लागले ना. म्हणून त्यांनी सांगायला येशूला काय म्हणाले महाराज मी तिथं जायला बघतो देवदूताची वाट बघतो. मी जायला बघतो ना तोपर्यंत दुसराच जाऊन पडते. म्हणजे त्याचं पण लक्ष कुठं आहे. इथं पाहायला मिळते आम्हाला. त्याचं लक्ष निर्मितीकडे आहे निर्माण करण्याकडे नाही. कुणाकडे लक्ष लागलेलं आहे. निर्मिती ज्याला देवदूतांना ज्याने तयार केलंय. ज्या देवदूताला तयार केलेला देव परमेश्वर याच्याकडे त्याचं लक्ष नाही. त्याचं पण लक्ष कुठं फोकस कुठं आहे तळ्याकडे. कधी देवदूत येते पाणी आलं तर मी जाऊन पडू. म्हणून येशू येऊन त्याला म्हणते काय म्हणते तुला बरं होण्याची इच्छा आहे का. त्यांनी काय म्हणते वाचा काय म्हणते त्यांनी. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी माझ्या आधी त्या तळ्यामध्ये उतरतो आणि बरा होतो. पुढं येशू त्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घे चालू लाग.
कसं बरं झालं? येशूने फक्त शब्द बोलला. काय केला? शब्द बोलला. बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, या जगामध्ये चालत असताना आम्ही आमचं लक्ष, आमचं फोकस, आमचं भरोसा, आमचा विश्वास, आमचं सर्वस्व आम्ही कुणावर ठेवायला पाहिजे. जसं मी इर्म्याचं पुस्तक याचा 17 अध्यायाचं 5 वचन वाचून दाखवलं तुम्हाला. काय सांगते त्या वचनामध्ये? की जो मनुष्य आपल्या भावविषयी आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान जो मनुष्य देवाला देतो ना, तो कसा आहे? आशीर्वादित आहे म्हटलेलं आहे, धन्य म्हटलेलं आहे त्याला. परंतु जो मनुष्य आपला भावविषय आपल्या जीवनामध्ये आपल्या या जगात चालत असताना इम्पॉर्टन्स मनुष्याला देतो आणि मनुष्यावरती अवलंबून राहून जीवन जगतो ना, त्याला कसा पुरुष म्हटलेला आहे? शापित म्हटलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये लोकांची टेंडन्सी अशी होती, ते लोक निर्माणकर्त्याला जास्त महत्व देत नव्हते. ते लोक कुणाला जास्त प्राधान्य द्यायचं? देवाच्या निर्मितीला. जसं या देवदूताकडे त्या लोकांचं लक्ष लागलं होतं. कुणाकडे लक्ष लागलं होतं? देवदूताकडे. कधी देवदूत येत आहे, कधी पाणी हलवत आहे आणि कधी मी काय होणार? काय होणार? बरं होणार. आता ते देवदूत कोण आहे ते लिहिलं नाही बायबलमध्ये. तो देवदूत कोण आहे ना, तो देवदूत, त्या देवदूताचं नाव किंवा त्याचं काय मेन्शन केलं नाही, पण एक देवदूत होता. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस मी बायबल वाचत होतो तर मला तुम्ही सांगा की देवदूत मोठा आहे का देव मोठा आहे? कोण मोठा आहे? देव मोठा आहे. परंतु येशू त्या तळ्याच्या जवळ असताना पण त्या लोकांचं लक्ष कुणाकडे नव्हतं? देवाकडे नव्हतं, देवदूताकडे होतं. ही माणसाची काय आहे? टेंडेन्सी. ही माणसाची विचारधारणा आहे. म्हणून बघा, या जगामध्ये चालत असताना भरपूर लोक मनुष्यावरती, तो एवढा मोठा आहे, तो तेवढा मोठा आहे, तो एवढा भारी देवाचा सेवक आहे, तो एवढा मोठा पास्टर आहे, म्हणून ते लोक काय करते? कुणावरती भाव ठेवते? तो पण एक देवाचा सेवकच आहे. मी पुढे तुम्हाला सांगणार. आता जसं बायबल तुम्ही वाचलं इब्री लोकांच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही बघितलं की पूर्वी जो कशाच्या द्वारे बोलायचा? पहिलं देवदूतांच्या द्वारे बोलायचा. त्याच्यानंतर जो कुणाच्या द्वारे बोलायला लागला? संदेशाच्या द्वारे. आता तुम्हाला माहिती आहे का देव मोठा का देवदूत मोठा? जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. बघा, जर तुम्ही इब्री लोकांचं पत्र याचा पहिला अध्याय आणि जर तुम्ही 5, 6, 7, 8 वचन वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार की देव मोठा का देवदूत मोठा. जसं त्या काळामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये लोक कुणाला प्राधान्य जास्त देत होते? कुणाला महत्व देत होते? देवदूतांना. त्यांना काय वाटायचं की देवदूत खूप मोठा आहे. तो स्वर्गातनं आलेला आहे खरा, पण बायबल आम्हाला सांगतं की देवदूतांपेक्षा मोठा कोण आहे? कोण आहे देवदूतांपेक्षा मोठा? प्रभू येशू ख्रिस्त. जर तुम्ही इब्री लोकांचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 5 वचनापासून जर तुम्ही वाचाल तरी तो तुम्हाला पाहायला मिळतं. वाचू आपण. कारण त्याने म्हणजे कोण? कारण परमेश्वराने. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे कारण त्याने कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले नाही. कधी असे म्हटले? तू माझा पुत्र आहे. तू माझा पुत्र आहे. आता कोण सांगत आहे? पाऊलला प्रकटीकरण मिळाले. पाऊल लिहित आहे. पाऊल काय म्हणत आहे की परमेश्वराने कधीच असं म्हटलं का देवदूतांना की तू माझा पुत्र आहे? तुमच्या वाचनात कधी आलं का? कधीच म्हटलं नाही. परंतु त्यांनी पुत्र कुणाला म्हटलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला. त्याच्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे आपल्याला? त्यांनी पुत्र म्हटलंय. मग देवदूतांपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? बायबल सांगतं पुत्र. आणि जर देवाने त्याला पुत्र केलेला आहे, देवाने जर प्रभू येशू ख्रिस्ताला पुत्र केलेला आहे, तर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला म्हणून आम्हाला पण त्याच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं काय मिळालेलं आहे? पुत्राचा वारसा मिळालेला आहे. मग आम्ही कुणापेक्षा श्रेष्ठ आहे? मी सांगणार तुम्हाला आपण कुणापेक्षा श्रेष्ठ आहे. बघा काय सांगतं, पुढे वाचू आपण वचन. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले? कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले नाही? तू माझा पुत्र आहे. तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असे होईल. आणि तो मला पुत्र असा होईल. आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो. तेव्हा तो म्हणतो देवाचे सर्व देवदूत त्याला नमन करो.
ज्वाला असे व करीत. आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. आता पुत्राला काय म्हणत आहे त्यांनी? वारस म्हणत आहे, पुत्र म्हणत आहे. आणि देवदूतांना काय म्हणत आहे? तुम्ही फक्त कोण आहे? वायू आहे. तुम्ही कोण आहे? वायू आहे. तुम्ही ज्वाला आहे. आणि पुढे काय म्हणतो अजून बघा, 8 वचन काय सांगतं? पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, पुत्राविषयी तर तू असे म्हणतो, हे देवा, हे देवा, तुझे राजासन तुझे राजासन, युगानुयुगीचे आहे, तुझे राजासन युगानुयुगीचे आहे. आणि तुझा राजदंड आणि तुझा राजदंड. सरळतेचा राजदंड 13 आहे. आणि 14 वचन काय सांगतं बघा. पण त्याने कोणत्या पण त्याने कोणत्याही देवदूताविषयी असे म्हटले नाही की, असे म्हटले, असे म्हटले, मी तुझ्या वैर्यास मी तुझ्या वैर्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. देवदूतांना कधीच म्हटला नाही, पण पुत्राला त्यांनी काय म्हटला? तू माझ्या उजवीकडे बस आणि हे सर्व गोष्टी मी काय करणार? तुझ्या पायाखाली देणार. म्हणून या जगामध्ये चालत असताना जर तुम्ही बघणार ना, तर पूर्वी कायचे लोक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कुणाला देत होते? नंबर 1 देवदूतांना देत होते. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं की या देवदूतांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून या जगामध्ये चालत असताना आम्ही आमचा भाव, आम्ही आमची आशा, आम्ही आमचा विश्वास कुणावर ठेवायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवायला पाहिजे, ना की देवदूतावर. त्या काळामध्ये लोक कुणावर विश्वास ठेवत होते? कुणावर विश्वास होता त्यांचा? आम्ही आंधळ्यामधनं बरं होणार, आम्ही लग्नामधनं बरं होणार, आम्ही चालायला लागणार, आम्ही कुष्ठरोगामधनं बरं होणार. त्यांचा विश्वास, त्यांची आशा कुणावर होती? त्या देवदूतावर. त्या देवदूतावरती जो बेतेसदाचा तळाजवळ होता. जर पुढे तुम्ही वाचाल इब्री लोकांचं पत्र, तुम्ही जसं मी वाचलं, तर पूर्वीच्या काळी देवदूतांसंगती आणि मग संदेष्टांसंगती. पुन्हा संगती, संदेष्टांसंगती. जर बायबल तुम्ही वाचाल आणि जुन्या करारामध्ये तुम्ही बघणार, तर तुम्ही मला सांगू शकाल का की सगळ्यात जुन्या करारामध्ये पॉवरफुल संदेष्टा कोणता आहे? तसे भरपूर संदेश आहेत ना, जुन्या करारामध्ये भरपूर आहे. कोण कोण संदेश आहेत तुम्हाला माहिती आहे का? पहिला संदेष्टा कोण आहे ज्याला परमेश्वर संदेष्टा म्हटला? अब्राहमाला बोलला. अब्राहमानंतर दुसरा संदेष्टा कोण झाला तुम्हाला माहिती आहे का? बायबल जर तुम्ही वाचाल तर बायबलमध्ये सगळ्यात मोठा संदेष्टा आजपर्यंत, आतापर्यंत इस्राईल लोक कुणाला मानतात माहिती आहे का? मोशेला. काय करते? मोशेला खूप त्यांनी रिस्पेक्ट देते. मोशेला खूप त्यांनी काय करते? एकदम मोठा समजते की मोशेसारखा दुसरा कोणता संदेष्टा झालाच नाही, असं देखील आजच्या काळामध्ये इस्राईल लोक म्हणते. कारण मोशेने त्यांच्यासाठी भरपूर काही काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. जर तुम्ही बघणार तर तुम्हाला आता सांगायची गरज नाही, तुमच्या सगळ्यांना माहित आहे की जे इस्रायली लोक होते, जे परमेश्वराचे निवडलेले लोक होते, त्या इस्रायली लोकांना कोण बाहेर काढलं गुलामगिरीमधनं? मोशेने बाहेर काढला. मोठ्या पराक्रमी हाताने परमेश्वर त्याच्या संगती होता आणि महान पराक्रमी हाताने, विजयशाली हाताने परमेश्वराच्या मोशेच्या द्वारे ते इस्रायल लोकांना बाहेर काढला. म्हणून बायबल असं सांगतं की मोशेसाठी ते इस्रायल लोक कोण झाले माहिती आहे का? देव झाला, देव. मोशे त्यांच्यासाठी कोण होता? देव. आणि परमेश्वर स्वतः पण काय म्हणतो माहिती आहे का? तू जा, मी तुला काय करणार? इब्राहिमचा देव करणार. आणि जर तुम्ही वाचाल तर त्या काळामध्ये पण लोक कुणाला जास्त महत्व द्यायचे? मनुष्याला. मोशे पण कोण आहे? कोण आहे मनुष्य? मोशे पण जर तुम्ही हे जसं वचन मी वाचत होतो आणि एक 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 करून मी ज्यावेळेस मनन करत होतो ना, तर मला समजलं की देवदूतांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जसं मी वाचलं, मी थोडं कंपॅरिझन करतो की बायबलमध्ये मोशे श्रेष्ठ आहे का बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे? इस्राईल लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी मोशे श्रेष्ठ आहे. पण बायबल जर तुम्ही वाचाल, बायबलमध्ये पौलानी इब्री लोकांना लिहित असताना, या इब्री लोकांना लिहित असताना त्यांनी स्पष्टीकरण करतो. काय स्पष्टीकरण करतो माहिती आहे का? की मोशे जो आहे ना, मोशे पण हा तुमच्या आमच्यासारखाच आहे. तो एक साधा सेवक आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा मोशेपेक्षा पण कोण आहे म्हणतो? तो श्रेष्ठ. बघा, जर तुम्ही बायबल वाचाल, इब्री लोकांचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 पासून जर तुम्ही 6-7 वचन वाचाल 1 पासून, तरी तर तुम्हाला पाहायला मिळणार. पूर्वीच्या काळामध्ये लोक कुणाला पहिले प्राधान्य द्यायचे? देवदूतांना जास्त इम्पॉर्टंट द्यायचे. पण बायबल आम्हाला असं सांगतं की देवदूतांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे?
देवाचा पुत्र आहे. तो देवाचा पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. देवदूतांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? देव आहे. आणि इथं आता मोशेच्या बद्दल लिहिलेलं बघा, जर तुम्ही वाचाल इब्री लोकांचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 वचनापासून जर तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला पाहायला मिळणार. वाचू आपण. म्हणून पवित्र बंधूंनो स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित प्रमुख याजक व प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे लक्ष लावा. याच्याकडे काय करायचं आम्हाला? या जगात चालत असताना आम्हाला कुणाकडे लक्ष लावायचं? जसं मी बायबल वाचत होतो ना, ते बायबल वाचत असताना मी बघितलो की जुन्या काळचे लोक कुणाकडे लक्ष लावायचे? देवदूतांकडे लक्ष लावायचे, देवाच्या संदेशांकडे लक्ष लावायचे. परंतु बायबल काय सांगतं? आम्ही कुणाकडे? पाऊल खूप सुंदर, पाऊलाला इतकं सुंदर सुंदर प्रकटीकरण मिळालेलं ना. आणि पाऊल इथं लिहितो, पाऊल काय म्हणतो की पवित्र प्रेषित हो, ज्याला आपल्याला प्रेषित पण मिळालेलं आहे ना, आपण पण कुणाकडे लक्ष लावायला पाहिजे? कुणाकडे? काय वाचा, काय सांगतं वचन? अजून एकदा वाचू आपण ते. म्हणून पवित्र बंधूंनो स्वर्गीय पाचारणाचे भागीदार. जे आपण स्वर्गीय पाचारण, आपल्याला इथलं पाचारण नाही, आपल्याला कुठलं पाचारण आहे? आपल्याला पण स्वर्गीय पाचारण आहे. जसं पाऊल लिहितो या इब्री लोकांच्या पत्रामध्ये लिहितो की तुम्हाला जगातलं पाचारण नाही, तुम्हाला स्वर्गीय पाचारण आहे. जर तुम्हाला स्वर्गीय पाचारण आहे तर तुम्ही स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावा. त्या जगातल्या गोष्टीकडे काय करू नका, तुम्ही लक्ष लावू नका. म्हणून काय सांगतं? स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित प्रमुख याजक येशू त्याच्याकडे लक्ष लावा. याच्याकडे लक्ष लावा. आता कुणाकडे लक्ष लावायचं? येशूकडे. काय येशूकडे लक्ष लावायचं? इथं लिहिलेलं आहे. पाऊल इथं इब्री लोकांना लिहित आहे. का प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावायचं म्हणून तो सांगतो. जसं ते लोक पण देवदूतांकडे आणि संदेशांकडे आणि जास्त करून मोशेकडे लक्ष लावत होते आणि मोशेने आणलेल्या नियमशास्त्राकडे लक्ष लावत होते. म्हणून पाऊलने इथं इब्री लोकांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. काय सांगतो? 2 वचन वाचू आपण. जसा मोशे देवाच्या संबंध घरात जसा मोशे देवाच्या संबंध घरामध्ये विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमिले त्याच्याशी विश्वसनीय होता. आता इथं कुणाबद्दल लिहितं? कुणाबद्दल बोलत आहे पाऊल माहिती आहे का तुम्हाला? कुणाबद्दल बोलत आहे? इथं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पाऊल सांगत आहे. जसं मोशेला परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय घरामध्ये नेमलेलं आहे ना, त्याच्याद्वारे तो आणखी एकाला नेमलेला आहे आणि तो त्याच्यापेक्षा काय म्हणत आहे? श्रेष्ठ म्हणत आहे. आता तो श्रेष्ठ कुणाला म्हणत आहे? कुणापेक्षा श्रेष्ठ म्हणत आहे? मोशेपेक्षा. तो आणखी एक जण आहे, त्याला पाऊल म्हणत आहे की तो मोशेपेक्षा पण काय आहे? श्रेष्ठ. आता पुढे सांगत आहे कोण श्रेष्ठ? वाचा 3 वचन काय सांगतं? कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक अधिकार सन्मान आहे. त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास अधिक जास्त वैभवास योग्य गणलेला आहे. हालेलुया. आता कुणाबद्दल सांगत आहे पाऊल इथं? कुणाबद्दल सांगत आहे? की घरामध्ये ज्याला मान आहे ना. आता बघा, हे घर बांधलेलं आहे. आता हे घर बांधत असताना या घराचा जो वारस आहे त्याला काय आहे? मान असतो. परंतु घराचा जो मालिक आहे, बांधणारा महत्व आहे का घराचा मालिक महत्व आहे? ज्याची स्वतःची प्रॉपर्टी आहे त्याला जास्त इम्पॉर्टंट असते ना. आता बांधणारे एक आर्किटेक्ट लावलो आपण किंवा इंजिनियर लावलो, त्यांनी बांधून निघून जाणार. परंतु मेन हक्क कुणाचा राहणार? जो घराचा मालक आहे, जो घराचा मेन आहे, ज्याची प्रॉपर्टी आहे, ज्याचा प्लॉट आहे, तो कोण आहे? मेन आहे. म्हणून इथं पाऊल काय सांगत आहे की तो कोण आहे? घराचा मालक आहे. पुढे काय सांगता बघा, पुढचं वचन वाचू आपण. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते. सर्व काही बांधणारा देवच आहे. पण सर्व काही बांधणारा देवच आहे. पुढं जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी त्याच्या संबंध पूर्ण घरामध्ये मोशे सेवक या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त तर देवाच्या घरामध्ये
देवदूतांना. त्याच्यानंतर यहूदी लोक आज पण कुणाला महत्व देतात? मोशेला. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं की या देवदूतापेक्षा, या मोशेपेक्षा सर्वात अधिक आमच्यासाठी कोण असायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त. का प्रभू येशू ख्रिस्त असायला पाहिजे? कारण बायबल आम्हाला असं सांगतं की परमेश्वराने सर्व त्या घराचं वचन 6 मध्ये काय सांगतं? ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वास होता आणि आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याने त्याचे घर अहो असं काय झालेलं आहे? म्हटलेलं आहे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये कोण महत्व पाहिजे? सगळ्यात नंबर 1 आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाला ठेवायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताला. जसं पूर्वीच्या काळामध्ये लोक देवदूताला महत्व देत होते, देवाच्या संदेशाला महत्व देत होते आणि त्याच्यानंतर आणखी कुणाला महत्व देत होते माहितीये का? कुणाला? याजक, महायाजक. याजक आणि महायाजक आहेत. पण या महायाजकाला ते लोक पण काय करायचे? जास्त महत्व द्यायचे. का महत्व द्यायचे? कारण त्यांना माहित होतं की महायाजक वर्षातले एकदाच कुठं जायचा? निवास मंडपामध्ये जायचा, अतिपवित्र स्थानामध्ये जायचा. आणि अतिपवित्र स्थानामध्ये गेल्यानंतर महायाजक जर अतिपवित्र स्थानामध्ये आमच्या पापबली घेऊन गेला नाही, पापबली जर अर्पण केला नाही आणि आम्ही जर मेलो तर आम्ही कुठं जाणार? नरकात जाणार. म्हणून हे जे पूर्वी काळचे लोक होते ना, हे पूर्वी काळचे लोक पण जास्त इम्पॉर्टंट कुणाला द्यायचे? देवदूतांना द्यायचे. मग देवदूत हळूहळू कमी झाले आणि मग देवदूताला परमेश्वराने काय केलं? संदेश सांगायचं थोडं कमी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? त्याचे संदेष्ट स्थापन केला आणि मग संदेष्टाला स्थापन केला आणि मग बघितलं संदेष्टाला पण ते लोक काय करायला लागले? जास्त प्राधान्य द्यायला लागले. पहिलं देवदूतांना द्यायला लागले म्हणून देवाने हळूहळू त्यांना कमी केला आणि मग देवाच्या संदेशाला स्थापन केला. आणि देवाच्या संदेशाला स्थापन करत असताना मग देवाने बघितला कदाचित यांनी आता तरी माझा काय करतील? मान सन्मान करतील, आदर करतील. पण तेव्हा पण ते लोक देवाचा मान सन्मान आदर जास्त करायला लागले नाही. कुणाला देव करायला लागले? ज्याला देवाने स्थापन केलेलं आहे त्याला ते काय करायला लागले? देव करायला लागले. आणि पुढं मग याजक आले आणि याजकाच्या बाबतीत पण हे लोक काय झाले? सेम तसंच करायला लागले. काय करायला लागले? तसंच करायला लागले. परंतु बायबल आम्हाला सांगतं त्या जगातल्या याजकापेक्षा श्रेष्ठ देवाने कुणाला याजक पद म्हणून दिलं माहितीये का तुम्हाला? कुणाला? परमेश्वराला. जर तुम्ही वाचणार बघा इब्री लोकांचं पत्र याचा 4 अध्याय आणि 14-15 जर वचन तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की देवदूत, संदेष्टे आणि या याजकांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? आमच्यासाठी कोण असायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताचं काय सांगतं? इब्री लोकांचं पत्र याचा 14 अध्याय आणि 14 आणि 15 वचन काय सांगतं बघा. 14, 15, 16 वचन काय सांगतं बघा. तर मग आकाशातून पार गेलेला, तर मग आकाशामधून पार गेलेला देवाचा पुत्र येशू, देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक, हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. कुणाला आहे? आपल्याला आहे. देवाचं वचन काय सांगतं? तर आकाशामधून वर पार गेलेला असा थोर प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त कुणाजवळ आहे? आपल्याला आहे. आपल्याला लाभलेला आहे. आपण धन्य लोक, आपण आशीर्वादित लोक आहे. आपल्याला प्रमुख याजक. आणि तो पण प्रमुख याजक असा नाही जो मरतो. हा प्रमुख याजक कसा आहे? युगानुयुग जिवंत राहणार आहे. युगानुयुग आमच्यासाठी पापाचं अर्पण त्यांनी एकदाच केलेलं आहे. जे युगानुयुग या जगामध्ये चालत असताना लोक पापाचे अर्पण करायचे ना, ते अर्पण त्यांनी त्याच्या देहाच्या द्वारे एकदाच काय केलं? सर्व काळसाठी करून तो देवाच्या उजवीकडे बसला. असा महान याजक आपल्याला काय झालेला आहे? लाभलेला आहे. म्हणून पाऊल सांगत आहे की तुम्ही आता कुणाकडे लक्ष लावू नका. ही इब्री लोकांचं पत्र ज्यावेळेस वाचत होतो ना, या इब्री लोकांच्या मनाचा जर तुम्ही विचार करणार आणि त्यांची टेंडन्सी बघणार तर ही इब्री लोक पण कुणाला जास्त महत्व द्यायचे? देवदूतांना. त्या या काळापर्यंत पण देवदूत बोलायचा येऊन. कर्नेलच्या जीवनाबद्दल जर तुम्ही बघणार ना तर इथे बघायला मिळतं की कर्नेल प्रार्थना करायला थांबल्यावर देवदूत आला आणि देवदूतांनी कर्नेलाला सांगितलं की तुझी प्रार्थना आणि तुझे उपास मान्य झालेले आहे. म्हणजे आम्हाला बघायला मिळतं की देवदूत तिथपर्यंत पण येत होता. संदेश पण होते. आणि हे इब्री लोक साधे सुद्धा नाही, तारण प्राप्त केलेले लोक आहेत. तारण प्राप्त केलेले लोक असून पण या लोकांचा फोकस कुठे आहे? स्वर्गदूतांकडे आहे, मनुष्याकडे आहे, संदेशांकडे लागलेला आहे, ना की कुणाकडे लागलेला आहे? प्रभूकड, परमेश्वराच्या वचनाकडे लागलेला आहे. म्हणून त्यांनी काय सांगत आहे की प्रमुख याजक जो या जगातला नाही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ याजक आपल्याला लागलेला आहे. पुढं
असा आपला प्रमुख याजक नाही, तर तर तो सर्व प्रकारे तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, आपल्याप्रमाणे पारखलेला होता. पुढं तरी निष्पाप राहिला. आणि तो निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आपल्याला दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी सहाय्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. हालेलुया. आता आम्हाला देवाच्या द्वारे काय झालेलं आहे, प्रमुख देवाची कृपा आपल्यावरती झाली आणि देवाची कृपा आपल्यावरती झाली म्हणून देवाने काय केलेलं आहे, आपल्याला त्याच्या कृपेच्या द्वारे तो प्रमुख याजक, महान याजक, तो आम्हाला काय झालेला आहे, लाभलेला आहे. म्हणून या जगामध्ये चालत असताना जसं आम्ही इर्म्याचं पुस्तक याचा 17 अध्याय आणि 5 वचन वाचलं, या 5 वचनावरती मी जरा मनन करत होतो आणि मनन करत असताना मी बघितलं की या जगामध्ये भरपूर लोकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे. जरा वाचू आपण, बघा इर्म्याचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 5 वचन काढू आपण. जरा 5 आणि 6 वचन वाचू आपण आणि मग पुढे जाऊ. वाचू आपण, काय सांगतं बघा वचन. इर्म्याचं पुस्तक याचा 17 अध्याय आणि 5-6 वचन वाचू. परमेश्वर म्हणतो, कोण म्हणत आहे, सुद्धा परमेश्वर म्हणत आहे. परमेश्वराने बघितलं सर्व. परमेश्वराने ज्याला निर्माण केलं ना, त्या निर्मितीलाच लोक काय करून लागले, देव करून ठेवून टाकले. एखाद्या मनुष्य देव करायला किती मिनिट लागतो माहित आहे का? 5 मिनिट पण लागत नाही. जर एखाद्या मनुष्याला देव करायला लागला ना तर किती मिनिट लागत नाही, 5 मिनिट पण लागत नाही. त्याला मनुष्य देव करून टाकतो. म्हणून परमेश्वर काय म्हणतो बघा, म्हणून परमेश्वर म्हणतो, जो मनुष्य मनुष्यावर भिस्त ठेवतो, मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करतो, व मानवाला आपला भाऊ करतो, व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तो कसा आहे, मनुष्य शापित आहे. ज्याचा अंतःकरण परमेश्वरापासून फिरलेला आहे, ज्याची दृष्टी परमेश्वराच्या वचनाकडे नाही, ज्याचा भावविषय परमेश्वर नाही, ज्याचा भावविषय प्रभू येशू ख्रिस्त नाही, देवाचं वचन नाही, ज्याचा भावविषय देव नाही आणि त्याचं लक्ष फक्त कुणाकडे लागलेलं आहे, मनुष्याकडे लागलेलं आहे. तो कसा आहे, मी बघतो आणि भरपूर लोक भरपूर ठिकाणी जाते. काही लोक दिल्लीला जाते, काही लोक पुण्याला जाते, काही लोक बेंगलोरला जाते, काही लोक पंजाबला जाते. खरं काय करते, जाते परत येते, परंतु काय नाही, या बदल बघायला मिळत नाही. काय बघायला मिळत नाही, लक्ष कुठं लागलेलं आहे. देवाचे सेवक मोठे आहेत, बायबलमध्ये सांगितलेलं आहे. मोशे पण देवाचा मोठा सेवक आहे, नाही असं नाही या. परंतु बायबल काय सांगतं, मोशेपेक्षा कोण श्रेष्ठ म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आपल्याला कुठल्या देवाच्या सेवकाला नावं ठेवायचं नाही, नावं ठेवायचं नाही. देवाने आपल्याला अधिकार दिला नाही. पण आमचं फोकस, आमचं लक्ष कुणाकडे असायला पाहिजे, देवाच्या वचनाकडे, देवाकडे आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमचं काय असायला पाहिजे, लक्ष असायला पाहिजे. परंतु आज भरपूर लोक कुणाकडे लक्ष लावतो, तुम्ही बघता का नाही मला माहित नाही. मी जास्त बघत नाही YouTube, परंतु जेव्हा कधी पण मी बघतो ना, मला त्याच गोष्टी येते डोळ्यासमोर. काय करून टाकले, देव करून टाकलेले. परंतु आमच्यासाठी देव कोण आहे, देवाचं शब्द, देवाचं वचन आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी काय असायला पाहिजे, सर्वस्व असायला पाहिजे, ना की मनुष्य आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. तो भाग आपला नाही आहे, तो पाठ आपला नाही आहे. परंतु तुम्ही बघा, जर बघत असताना तुम्हाला पण समजणार, तुम्ही बघता भरपूर लक्ष कुठं लागलेलं आहे. अरे त्यांनी असं प्रार्थना करते, आपण तिकडे जाऊ. त्यांनी लय भारी प्रार्थना करते, त्यांनी लय भारी हिलिंग करते, आपण काय करू, तिकडे जाऊ. तिथे गेल्यानंतर ना आपल्याला काय होईल, बरं वाटेल. तिथे गेल्यानंतर ना आपल्याला हे होईल. जसं त्या आंधळे, लंगडे, लुळे लोकांचं लक्ष कुठं लागलं होतं, त्या बेतेसदाच्या तळ्याकडे लागलं होतं. कधी देवदूत येऊन हलवताना मी काय होतो, बरा होतो. तसं या जगामध्ये भरपूर लोकांचं लक्ष कुठं लागलेलं आहे, तिथं मिरेकलचं चमत्कार होते, तिथे या गोष्टी होते, तिथे त्या गोष्टी होत्या, म्हणून त्यांचा फोकस कुठं आहे, तिथे आहे. परंतु आमचा फोकस कुठं असायला पाहिजे, परमेश्वराच्या वचनाकडे. जर परमेश्वराच्या वचनाकडे आमचा फोकस असेल ना, ऑटोमॅटिकली तुम्ही कुठं पण राहा, तुम्ही काय होणार, बरं होणार, असं देवाचं वचन सांगतं. म्हणून पावलाला खूप सुंदर प्रकटीकरण मिळालं. जसं की पावलाचे जीवन वाचतो ना, मला खूप आनंद वाटतो पावलाच्या जीवनाबद्दल वाचत असताना. पावलाला प्रकटीकरण मिळालं आणि जसं पाऊल या इब्री लोकांना पत्र लिहित असताना तो काय म्हणतो, या सर्वांपेक्षा
ना, देवदूतांपेक्षा आणि देवाच्या संदेशांपेक्षा, भविष्यवक्त्यापेक्षा, याजकांपेक्षा, मोशेपेक्षा सर्वात श्रेष्ठ कोण आहे म्हणतो पाऊल? प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु या लोकांनी काय केलेलं आहे? पाऊलाच्या काळामध्ये पण लोकांमध्ये भेद होता, माहिती आहे का तुम्हाला? काय होता? पाऊल सेवा करत होता, बर्नबास सेवा करत होता, पेत्र पण सेवा करत होता. त्या काळामध्ये पण लोक काय म्हणायचे माहिती आहे का? काय म्हणायचे? मी पाऊलाकडनं काय केलेलं आहे? वचन ऐकून तारण प्राप्त केलेलं आहे. मी कुणाचं आहे? मी पाऊलाचा आहे. मग बर्नबासकडनं आलेले काय म्हणायचे? बर्नबास लय भारी हिलिंग करायचा. हा, त्यांनी वचन पण सांगायचा. एक उदाहरण असं लिहिलं नाही, बर्नबास हिलिंग करायचा. पण मी बर्नबासच्याकडनं काय केलेलं आहे? तारण प्राप्त केलेलं आहे. मी बर्नबासचा आहे. मी पेत्राकडनं तारण प्राप्त केलेलं आहे. मी कुणाचा आहे? पेत्राचा आहे. परंतु ज्यावेळेस या गोष्टी पाऊलाला बघितलं आणि खरोखर पाऊलाला ते प्रगटीकरण मिळालं आणि म्हणून पाऊल करंथीकराच्या पत्रामध्ये लिहितो. जरा वाचू आपण. जर बघा करंथीकराचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि जर तुम्ही 4, 5, 6 वचन वाचाल तरी तो तुम्हाला पाहायला मिळणार की आमच्या जीवनामध्ये पण कोण श्रेष्ठ पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्वात प्रथम प्राधान्य कुणाला द्यायला पाहिजे? आम्ही शिकायला पाहिजे. जर आम्ही शिकणार ना तर ऑटोमॅटिकली आमचं आत्मिक जीवन या जगामध्ये चालत असताना आमचं जीवन काय होणार? आशीर्वादित होणार. जर आम्ही शिकणार, आम्ही आमचं लक्ष कुठं लावलं? जर आम्ही आमचं लक्ष जसं ते जुन्या काळामध्ये लोक देवदूतांकडे, देवाच्या संदेशांकडे, महायाजकाकडे, पवित्र कोशाकडे लावत होते, तिथं लक्ष लावत होते, परंतु त्यांच्या जीवनाला ते लाभदायक गोष्टी नव्हत्या. त्यांच्या जीवनाला लाभदायक गोष्टी कुठल्या होत्या? देवाचा पुत्र आणि देवाचं वचन. तर आम्ही या गोष्टीकडे लक्ष लावणार ना तर आम्ही पण आमचं जीवन काय करणार? आत्मिक जीवन आशीर्वादित करून घेणार. इथं पाऊलाला प्रगटीकरण मिळालं बघा. म्हणून पाऊल काय म्हणतो बघा, करंथीकराचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 4 वचनापासून वाचू आपण. कारण जेव्हा एखादा म्हणतो, बघा आता पाऊल काय म्हणत आहे? कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पाऊलाचा आहे. बघा आता इथं पण काय चालू आहे? भेद चालू आहे. काय बघायला मिळतं इथं? जसं आजच्या ह्याच्यामध्ये म्हणते मी त्या पास्टरचं आहे, आपण नाव घ्यायचं नाही, मी त्या डिनॉमिनेशनचा आहे. इथं म्हणत आहे त्यांनी पाऊलाचं, म्हणजे हे त्या काळापासून चालत आलेली प्रथा ही आतापर्यंत पण चालू आहे ती. काय म्हणतो तो? कारण एक म्हणतो मी पाऊलाचा आहे. कारण एक म्हणतो मी पाऊलाचा आहे, दुसरा म्हणतो व दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे. मी अपोल्लोसाचा आहे. तेव्हा तुम्ही मानवच आहात. तेव्हा तुम्ही काय आहे? तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपुल्लोस कोण? अपुल्लोस कोण? आणि पाऊल कोण? आणि पाऊल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहे. असे ते देवाचे भक्त कोण आहे? ते फक्त सेवक आहे, देव नाही. कोण आहे ते? देवाचे सेवक आहेत. ते फक्त देवाचे सेवक आहेत. पुढं ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहे. ज्याला त्याला प्रभूने दिलेल्या कृपादानाच्या प्रकारे सामर्थ्याच्या द्वारे ते आहे. पुढं मी लावले. बघा आता इथं काय सांगायचं आहे? पाऊलाला हे वचन ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस मी खूप आनंद, मला इतका आनंद झाला आत्म्यामध्ये. मी म्हटलं खरोखर देवा, पाऊलाला किती सुंदर प्रकटीकरण मिळालं. आणि पाऊल मग इब्री लोकांना लिहित असताना या वचनाचा कोट करतो तो. काय म्हणतो तो? की मी लावले. आता पाऊल काय म्हणत आहे? मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. हालेलुया. Praise the Lord. फॉर एक्झाम्पल, उदाहरण मी दुसऱ्याचं घेतलंय. जसं आता हे मंडळीची स्थापना कोण केली? अक्काने केली. आता तिचं काम तिने केली. तिने मंडळीमध्ये बी लावली आणि देवाची सेवा करून ती 20वा पावली. त्याच्यानंतर आता देवाची सेवा कोण घेऊन जात आहे? जीवन मामा आहे, मी आहे आणि काकू आहे, सुष्मिता आहे. आता ही देवाची सेवा आम्ही घेऊन चाललो. ती देवाची सेवा घेऊन जात असताना मग त्याच्यामध्ये अक्का महत्वाची आहे का जीवनमामा महत्वाचा आहे का सुमित महत्वाचा आहे का वाढवणारा देव महत्वाचा आहे? इथं पाऊलाला ते प्रकटीकरण मिळालं आणि पाऊल मग इब्री लोकांना सांगतो की देवदूत श्रेष्ठ नाही, संदेशा श्रेष्ठ नाही, महायाजक श्रेष्ठ नाही किंवा वाचाका संतू पवित्र कोश पण श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ कोण आहे? देवाचा पुत्र. म्हणून पाऊलाला ते प्रकटीकरण मिळालं. आणि पाऊल काय म्हणतो? मी झाड लावले, मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. पुढं म्हणून लावणारा काही नाही. म्हणून लावणारा पण काही नाही. आता लावलं कोण? लावून अक्का लावली आणि तिची सेवा करून देवाच्या घरी गेली. म्हणून देव काय म्हणतो? लावणारा कोणी नाही आणि पाणी घालणारा पण कोणी नाही, तर वाढविणारा देव, वाढवणारा देव
कोण श्रेष्ठ आहे? कोण? आमच्या जीवनामध्ये आम्ही श्रेष्ठपणा कुणाला द्यायला पाहिजे? जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रेष्ठपणा देवाला देतो, आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान, श्रेष्ठ स्थान ज्यावेळेस आम्ही देवाला, येशूला, त्याच्या बोललेल्या शब्दाला देतो ना, त्यावेळेस आमचं जीवन कसं होतं माहिती आहे का? कसं होतं? आशीर्वादित होतं. मग आम्हाला इकडे तिकडे कुठं जायची गरज नाही. तुम्ही कधी बघितलात का की जीवन मामा इकडे गेला, सुमी तिकडे गेला, किंवा हनी इकडे गेले, किंवा तरी तिकडे गेले? बघितलं? कधी ऐकलं का तुम्ही? का जात नाही माहिती का? मी कारण आम्हाला वचन माहित आहे. हालेलुया. ज्याला वचन माहित नाही ना ते पडते तिकडे तिकडे. कुठं पडते? इकडे तिकडे पडते. परंतु देवाने ते वचनाचं समजण्याचं ज्ञान देवाने काय केलेलं आहे? प्रत्येकाला दिलेलं आहे. काय केलेलं आहे? प्रत्येकाला दिलेलं आहे. ते आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जसं मी वचन वाचत होतो, मी म्हटलं खरोखर देवा, मी पण जेव्हा मला वचन वाचायचं आणि वचनाचं प्रकटीकरणाचं जोपर्यंत मला ज्ञान नव्हतं ना, तोपर्यंत मी पण भरपूर लोकांकडनं हटून प्रार्थना करून घ्यायचो. मी आता लाईव्ह चालू म्हणून मी सांगत नाही. भरपूर मोठे मोठे देवाचे सेवक क्रुसेडला गेले की हटून काय वाटायचं? देवाचं वचन सांगतं ते आहेत, पण ज्याला त्याला देवाने ज्याच्या त्याच्या प्रमाणे दिलेलं आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये पण त्यांनी खूप मोठा आहे, ह्यांनी खूप मोठा वाटायचं. परंतु जसं वचन वाचत गेलो आणि मला समजलं, अरे बाप रे, आता माझ्या जीवनामध्ये कोण मोठा असायला पाहिजे? हे लोक नसायला पाहिजे. तर माझ्या जीवनामध्ये आजच्या घडीला मी कुणाला श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला आणि देवाच्या वचनाला स्थान दिलेलं आहे. ना की कुणाला दिलेलं आहे? परमेश्वर, ना की मनुष्याला. जसं त्या तळ्यामध्ये त्या लोकांनी कुणाला प्रथम स्थान देत होते? त्या देवदूताला, त्या स्वर्गदूताला. परंतु जेव्हा येशू आला आणि येशू त्या आंधळ्याला म्हणाला, तुला बरं व्हायची इच्छा आहे का? तुझं जीवन चांगलं व्हायची इच्छा आहे का? तुला असाच व्हायची इच्छा आहे का? देव मला म्हटला, तुला पण असाच व्हायचं का? हा देवा, मला पण असाच व्हायचं. मग तू प्रथम स्थान कुणाला देणार? तू पळणार का इकडं? तू पळणार का तिकडं? नाही देवा, आता वचन मला समजलं, मी आता इकडे तिकडे कशाला पळू? मग मी जेव्हा मला वचन समजलं, त्यावेळेस मनुष्याला मी माझ्या जीवनामधनं काढलं आणि देवाच्या वचनाला प्रथम मी माझ्या जीवनामध्ये ठेवलो. आणि देवाच्या या वचनाच्याद्वारे देव काय करत आहे? आता मला चालवत आहे. आणि देव काय करत आहे? आशीर्वादित करतात. आता यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 5, 6, 7 वचनाकडे आपण येऊन समाप्त करू. काय सांगतं? या जगात चालत असताना आम्ही कुणाला प्रथम स्थान द्यायला पाहिजे? ज्यावेळेस आम्ही आमचं जीवनामध्ये नंबर 1 पहिलं स्थान आम्ही देवाच्या वचनाला, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आम्ही देणार ना, देवाचं वचन सांगतं ऑटोमॅटिकली या जगामध्ये चालत असताना आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणारच नाही. असं मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. आता काय सांगतं वचन? परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, जो ईसा मनुष्यावर भिस्त ठेवतो, जो ईसा मनुष्यावरती भिस्त ठेवतो. आता या जगात चालत असताना भरपूर लोक मनुष्यावरती भिस्त ठेवतात, म्हणून इकडे तिकडे पडते. इकडे जाऊ प्रार्थना करू, तिकडे जाऊ प्रार्थना करू, असं करू तसं करू, इकडे तिकडे पडते. परंतु देवाचं वचन काय सांगतं? जो मनुष्य मनुष्यावरती भिस्त ठेवतो, त्यांचं भिस्त कुणावरती आहे? तिथं जाऊन प्रार्थना केल्यानंतर नवी काय होणार? बरं होणार. ही त्यांचे काय आहे? भिस्त आहे. परंतु बायबल स्पष्टपणे आम्हाला सांगतं, जो मनुष्य मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो, मानवाला आपला बाहू करतो, ज्याचे अंतःकरण व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून, देवापासून, देवाच्या शब्दापासून, देवाच्या वचनापासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून ज्याचं अंतःकरण फिरलेलं आहे, तो शापित आहे. तो कसा आहे? किती पण पळू द्या, रेल्वेनी जाऊ द्या, फ्लाईटनी जाऊ द्या, कसं पण जाऊ द्या, काय होणार नाही? काय होणार नाही? आशीर्वादित होणारच नाही. हो, आशीर्वादित होणारच नाही. काय आशीर्वादित होणार नाही? भरोसा कुणावर आहे? म्हणून एक गीतकार खूप सुंदर लिहितो, भरोसा तेरा कहा, भरोसा तेरा कहा, भरोसा तेरा कहा, यीशु है बाहें फैलाए, तकता तू कहा. येशू तर हात उघडे करूनच ठेवलेला आहे माझ्याकडे या म्हणून. परंतु आम्ही येशूकडनं जाता आणि कुठं बोलतो? कुठं बोलतो? मनुष्याकडे बोलतो. म्हणून मनुष्यावरती जर आम्ही भाव ठेवला ना, आमचं जीवन कधीच आशीर्वादित होणार नाही. मनुष्य काय देणार आहे तुम्हाला? काय देणार आहे? कुणाच्या नावात प्रार्थना करणार तुम्ही? त्याच्या नावात प्रार्थना केल्यावर मिळणार का? समजा मी माझ्या नावात प्रार्थना केलो, माझंच उदाहरण, मी माझ्या नावात प्रार्थना केलो, तुम्ही बरोबर आहे का? कुणाच्या नावात प्रार्थना करणार?
येशूच्या नावातच प्रार्थना करणार. म्हणून येशूलाच आम्ही काय करायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये घ्यायला पाहिजे. तेव्हाच आमचे जीवन काय होणार, आशीर्वादित होणार. अदरवाईज आम्ही येशूला सोडून आम्ही जर मनुष्याला आमच्या अंतःकरणामध्ये घेणार, मनुष्याला आमच्या जीवनामध्ये ठेवणार, मनुष्याच्या बोललेल्या शब्दाच्या नुसार आम्ही जीवन चालायला लागणार, मनुष्य जे सांगत आहे ते करायला लागणार, देवाचे सेवक जे सांगत आहे ते करायला लागणार, वेगळंच होणार, श्रापितच जीवन जगणार आम्ही. म्हणून पुढे काय सांगता बघा, वाचा वचन. तो वैराणातल्या झुडपासारखा तो होईल. कसा होणार, जो मनुष्यावरती भाव ठेवणार, तो वैराणातल्या झुडपासारखा होणार. म्हणजे कल्याण होईल आणि जे परमेश्वराने त्याच्यासाठी ठेवलेलं कल्याण आहे ते तो पाहणार नाही. बघणार नाही. काय करणार नाही? देवाने आमच्यासाठी काय ठेवलेलं आहे, कल्याण. काय ठेवलंय? देवाने आमच्यासाठी आशीर्वादित जीवन ठेवलेलं आहे, देवाने आमच्यासाठी कल्याण ठेवलेलं आहे, सर्व चांगल्या गोष्टी देवाने आमच्यासाठी ठेवलेलं आहे. पण जर आम्ही देवाकडे, देवाच्या वचनाकडे फोकस न करता आम्ही जर मनुष्याकडे फोकस केलो, अजिबात मिळणार नाही काय. म्हणून काय सांगतो, तो वैराणातल्या झुडपासारखा होणार व जे कल्याण होईल व परमेश्वराने जे कल्याण त्याच्यासाठी ठेवलेलं आहे ते कल्याण ते तो पाहणार ते नाही. तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, अरण्यामधल्या वृक्षस्थळे क्षारभूमी व क्षारभूमी व निर्जन प्रदेश व निर्जल प्रदेश यात तो वस्ती करेल. कुठे वस्ती करणार? अरण्यामध्ये काय मिळतंय? काटे कुसळे. बायबल वाचा, बायबलमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळणार. अरण्यामध्ये काटे कुसळे आहेत. वैराणामध्ये कधी तुम्हाला वाळवंटामध्ये पाणी मिळतं का? पाणी कुठे मिळतंय? जिथं हिरवळ आहे तिथं ना. बायबल असं सांगतं, हे वैराण, हे अरण्य, हे कशाला दर्शवलं माहिती आहे का? हे या जगामध्ये चालत असताना जी वाईट परिस्थिती आहे ना, त्याला दर्शवलेलं आहे. म्हणून आम्ही या जगात चालत असताना आम्ही आमचा फोकस, आमचं ध्येय, आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान कुणाला ठेवायला पाहिजे? कुणाला? येशूला आणि येशूच्या वचनाला. पुढे काय सांगतं बघा, हा कुठला मनुष्य आहे? हे जसं जुन्या काळामध्ये लोक होते ना, जसं मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितले, हे वचन सांगायचं हे बॅकग्राऊंड आहे. हे जुन्या काळामध्ये लोक देवदूतांना, देवाचा संदेश त्यांना आणि महायाजकाला आणि लोकांना काय करायचे, खूप प्राधान्य द्यायचे. परंतु त्यांचं जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. कसे आहेत ते लोक? स्थापित आहे. परंतु आशीर्वादित कोण आहे ते लिहिलं बघा. पुढे वाचा, काय सांगतं? जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो. मी म्हणा, मी कोण? इथे सांगतं देवाचं वचन. मी जसं हे वचन वाचत असताना, ते वचन वाचत असताना आम्हाला समजतंय कोण आशीर्वादित आहे, कोण आशीर्वादित जीवन जगू शकतो, कसं आशीर्वादित आम्ही जीवन जगू शकतो. इथे लिहिलंय. काय सांगतं? जो मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो. कोण मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो? मी तर ठेवलंय बाबा. पहिले मी भाव कुणावर ठेवत होतो? मनुष्यावरती, मनुष्याच्या शब्दावरती, मनुष्याने बोललेल्या वचनावरती मी भाव ठेवायचो. परंतु जसं मला वचन समजलं, आता मी भाव कुणावर ठेवतो? म्हणून तिथं काय सांगतं वचन, काय सांगतं की जो मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो, जो मनुष्य परमेश्वरावरती भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, व ज्याचा भाव विषय परमेश्वर प्रभू येशू, त्याचा वचन, त्याचा शब्द आहे, तो धन्य. हालेलुया, हालेलुया. कोण धन्य आहे? मी धन्य आहे. कोण धन्य आहे? कोण आहे धन्य? मी धन्य आहे. हालेलुया. इंडिव्हिज्युअल म्हणायला पाहिजे, मी धन्य आहे. का धन्य आहे? कारण माझा भाव आता कुणावर आहे? माझा भाव कुणावरती आहे? येशूवरती आहे, परमेश्वरावरती आहे, त्याच्या शब्दावरती आहे. आणि पुढे वचन काय सांगतं बघा, तो जलाशयाजवळ माझा भाव परमेश्वरावरती आहे. म्हणून देव काय म्हणतो? तो मनुष्य धन्य आहे. कुणाला धन्य म्हटलेलं देवाने? जो परमेश्वरावरती भाव ठेवतो, ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे, ज्याच्या जीवनाचा सेंटर पॉईंट परमेश्वर आहे, त्याचं वचन आहे, येशू आहे, त्या व्यक्तीला देव काय म्हणतो? तू धन्य आहे. पण ज्या व्यक्तीचा सेंटर पॉईंट, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रथम स्थान मनुष्य आहे ना, त्या लोकांना देव काय म्हणतो? तुम्ही श्रापित आहे. परंतु ज्या व्यक्तीचा सेंटर पॉईंट, मध्यबिंदू, प्रथम स्थान, प्रमुख स्थान येशू आहे, त्या लोकांना देव काय म्हणतो? तो धन्य आहे. आणि पुढे काय सांगता बघा, तो जलाशयाजवळ, तो जलाच्या शयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे, तो आपली मुळं नदी किनारी पसरेल, तो आपली मुळे नदी किनारे पसरेल. उन्हाची झळी येते, उन्हाची झळई त्याला येईल, तिला तो भिणार नाही, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील, त्याची पाने सदा सर्वदा हिरवी राहतील.
जे लोक परमेश्वरावरती भाव ठेवते, जे लोक परमेश्वराला आपला मध्यबिंदू करते, जे लोक परमेश्वरावरती आपला भरोसा ठेवून जीवन जगते, ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन आहे, ते लोक कसे आहेत? आशीर्वादित आहेत. हालेलुया. आणि खरोखर देवाने तुम्हाला काय केलेलं आहे? त्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित केलेलं आहे. पहिलं मला पण समजत नव्हतं, मी पण लय हे करायचो, परंतु जसं देवाचं वचन आम्ही वाचतो आणि देवाचा पवित्र आत्मा जसं आम्हाला चालवतो ना, तर आम्ही शिकायला पाहिजे. मी बघतो, मी मी जास्त कुणाचं स्टेटस बघत नाही ना, परंतु कधी कधी स्टेटस बघितल्यानंतर असं दिसते, गोइंग टू हिअर, गोइंग टू देअर करते, आणि आल्यानंतर बघितल्यावरती आहे तसंच जीवन आहे. काय आहे तसंच काय आहे जीवन आहे, बदलच नाही हो. मग बदल येणार कसं येणार बदल? जेव्हा येशूचा शब्द, येशू जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो ना, तेव्हाच आमचं जीवन काय होतं? बदललं जातं. जसं जक्काईच्या आता वचनची आपले टाइम संपलेला आहे. जक्काईच्या घरामध्ये कोण आला? येशू जक्काईच्या घरामध्ये आला. घरात आल्या जक्काई काय झालं? बदलला ना. मग आम्ही भरपूर इकडे तिकडे जातो, बदलतो का? गेलं तर काय व्हायला पाहिजे? बदलायला पाहिजे हो. बदलण्यासाठी जातो का नाही आम्ही? पण काय बदलच नाही. व्यभिचारामध्ये धरल्या गेलेल्या स्त्रीच्या जीवनामध्ये येशू आला. परत बायबल असं सांगते तिने परत कधी ते पाप केलं नाही. शमरोनाच्या गावामध्ये जात असताना सुकार नावाच्या देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला. शमरोनी स्त्रीच्या जीवनामध्ये येशू आला. आल्यानंतर काय झालं? तिचं जीवन बदललं. कधी बदललं? कोण बदललं? प्रभू येशू ख्रिस्त तिच्या जीवनामध्ये आला. येशूचं वचन तिच्या जीवनामध्ये गेलं, म्हणून त्या येशूच्याद्वारे, येशूच्या शब्दाच्याद्वारे त्यांचं जीवन काय झालं? बदललं. म्हणून जर तुम्हाला पण तुमचं जीवन बदलायचं असेल, तुमचं जीवन आशीर्वादित करायचं असेल, या जगामध्ये चालत असताना सुमितवर भाव ठेवू नका, कुणावर भाव ठेवू नका, दुसऱ्या कुणावर भाव ठेवू नका. कुणावर भाव ठेवा? परमेश्वरावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती आणि त्याच्या बोललेल्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवा, भाव ठेवा. ते वचन तुमच्या जीवनामध्ये ठेवा, तेव्हा तुमचं जीवन काय होणार? आशीर्वादित होणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.